मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्ग काढून योजनेसारखं छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी मनपाचा स्वनिधीचा म्हणजेच 30% हिस्सा 822.22 कोटी रुपये शासनातर्फे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी दिले आहेत. तूर्तासा या निधीचा भार राज्य शासनाने उचलून महानगरपालिकेकडून 10 ते 20 वर्षात अथवा शासन ठरवले तसेच टप्प्याटप्प्याने ही रक्कम वसूल करावी असे निर्देश खंडपीठाने दिले. या जनहित याचिकेवर 13 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल. मुख्य सरकारी वकिलांनी मुख्यमंत्री व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी स्वतः चर्चा करावी. त्यांना उच्च न्यायालयाचा निधीसंदर्भात 13 जुलै 2023 आदेश व महानगरपालिकेचा निधी उभा करण्याबाबतची समर्थता निदर्शनास आणून द्यावी. मनपाच्या विनंतीनुसार शासनाने विशेष बाब म्हणून मनपाला निधी उपलब्ध करून द्यावा असे आदेश खंडपीठाने 13 जुलै 2023 ला शासनाला दिले होते. असे असताना नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांनी 9 जानेवारी 2024 रोजी शासनावरील कधी निधी देऊ शकणार नाही. मनपाने 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानात आणि स्वउत्पन्नातून ही रक्कम भरू करून प्रकल्पाच्या प्रगतीवर परिणाम होणार याची दखल घेण्याचे कळवण्यात मनपाचे वकील संभाजी टोम्पे यांनी निदर्शनास आणून दिले. संभाजीनगरवासियांनी गेल्या 20 वर्षांपासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. 6 ते 7 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो हे खास निदर्शनास आणून द्यावे असे खंडपीठाने सरकारी वकिलांना निदर्शन दिले. या पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित किमती हे केंद्र शासनाच्या 25% हिस्सा त्यासाठी 6,825.19 कोटी रुपये राज्य शासनाने त्यांचा 45% हिस्सा द्यावा. मात्र मनपा स्वनिधीचा 30% हिस्सा म्हणजेच 822.22 कोटी रुपये मनपा देऊ शकणार नाही. तो निधी शासनाने द्यावा असे यावेळी सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर.